नमस्कार मित्रांनो. आज आपण आलो आहोत श्री वरदायिनी माता यांच्या मंदिराकडे. हे आहे आपलं स्टार्टिंगचं गेट. ही प्लेस जी आहे ही जवळगाव म्हणून एक गाव आहे. त्याच्या जवळच हे मंदिर आहे. चला तर आपण जाऊया मध्ये. एकदम असं मेडिटेशनला उपयुक्त निसर्गाने संपन्न असलं हे स्थळ आहे. सगळीकडे तुम्हाला इथे हिरवळ दिसणार आहे. आणि खास तर इथे या मंदिराच्या मागून निघलेला एक सदैव वाहत राहणारा पाण्याचा एक ओढा आहे. आणि पुढे एक मोठा तलाव पण आहे ज्याला जाऊन तो ओढा मिळतो. तर आजच्या आपल्या भ्रमंतीच्या लिस्टमधला हा एक मंदिराची जागा आहे. प्रसाद वगैरे चालू होतोय, म्हणजे प्रसाद वगैरे काय असेल तर इथून ते भेटतो. इथे स्वच्छतागृह वगैरे सगळी सोय आहे. इथे राहण्या खाण्याची स्वयंपाकघराची पण सोय आहे. इथे बसायला जागोजागी व्यवस्था केलेली आहे. वातावरण हे खूपच मनाला शांतता देणारं आहे. नक्कीच इथं जर आपल्याला वाटत असेल की मन फारच छिन्नभिन्न झालं आहे, तर ही एक खूप मस्त जागा आहे जिथे तुम्ही जाऊन येऊन म्हणजे इथं मनाला शांतता लावून घेऊ शकतात. इथं फार चांगले चांगले झाडं पण आहेत. खजुरीची झाडं आहेत. इथं खजूर पण आहे. हा एक ओढा आहे इथून जाणारा. हा इथून खाली मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता आहे. हे मस्त एक छोटंसं फॅमिली, एक छोटीशी विजिट. पुण्याहून जस्ट मी आता आलो इथं पुनावळहून. तर तिथून आम्हाला 24 किलोमीटरचं अंतर दाखवत होतं. हिंजवडीपासून 10 किलोमीटरच्या अंतरावरती. हे मुख्य मंदिर आहे. इथून पाण्याचा स्रोत दिसतोय. हे पाणी सलग पुढे एक तलाव सारखं आहे, तिथे हे पाणी गोळा होतं. हा आपला क्लोज व्ह्यू आहे. इथे पण खजूरचे झाड आहेत. खजूरचे झाड आहेत हे. संत असा वारा चालतोय मस्त इथे, मनाला असा आराम देणारा. इकडे हे जे जागा आहे ही देवीचे बनकडे आणि देवीचे बगाडकडे जाण्याचा हा रस्ता आहे.
आपण देवीचे बन आणि देवीचे बगाडकडे जातोय. हा इथे मस्त पूल आहे असं जाण्यासाठी. खाली पाणी वाहतंय. एकदम मस्त असा मनमोहक हे दृश्य आहे. इथून आपल्याला हे मंदिर आहे, हे साधनागृह आहे आणि हा पाण्याचा ओढा आहे छोटासा. आपण इकडून आलोत. पुढे जाऊन तिकडे म्हसोबाचं मंदिर आहे. हे मस्त इथं 2 सिंह आहेत आणि हे मोठं कमळाच्या फुलाच्या आकाराचं एक कुंड आहे, जिथं कमळाचे फुलं पण आहेत. सध्या एक पण कमळाचं फुल आलं नाही. इथं देवीचं बगाड आहे आणि तिकडे देवीचं बन आहे. इकडे देवीचं बन आहे. हे देवीचं बन आहे, पण इथे फक्त काही झाडं आहेत, नारळाची, खजुराची, आंब्याची. पण असं स्पेसिफिक तर इथे तसं इथे काहीच नाही आहे. आता आपण म्हसोबा मंदिराकडे जाऊया. हे आहे म्हसोबा महाराजांचं मंदिर. जय म्हसोबा महाराज. हे छानपैकी असं फुलं झाडं इथं आहेत. एकदम भारी असा गंध या फुलांचा येतोय. अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ इथे समाप्त होतो. लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपला यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.